शारीरिक तंदुरुस्ती राखा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. मानकोली टीम वेलकम. विजयजी चौधरी आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करतो आपण VIP डाईज वर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. सर्वांच्या नजरा या चषकावर लागलेल्या आहेत. खूप सुंदर आयोजन. संपूर्ण मैदान हे भगवामय झालेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. मानकोली टीमचा राखीव खेळाडू कॉम बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. चला संदीप माली लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. राहुल बघा घड्याळामध्ये बरोबर 10 वाजलेले आहेत. त्याची नोंद घ्या. आणि टायमर आम्ही लावणार आहोत. स्टॉप वॉच लावलेला आहे. याची नोंद घ्या. दोन धावांची पेनल्टी मानकोली संघाला जाहीर झालेली आहे. नियमानुसार तुम्ही इथे उशिराने रिपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला 2 धावांनी दंडित करण्यात येत आहे. याची नोंद घ्या. आता तुम्हाला दंड सोसावाच लागेल. काही रूल आहेत, काही ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. 3 षटके 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावी लागतील. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये तुम्हाला आणावा लागेल. हे देखील ध्यानात ठेवावं लागेल. बघा आयोजकांचं असं म्हणणं आहे आणि असोसिएशनचा देखील तो रूल आहे. तो तुमच्यापर्यंत ही सूचना मी पोहोचवत आहे. याची नोंद घ्या. महेंद्र पाटील टीमचा कॅप्टन पहिले षटक घेऊन येते. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. सलामीची जोडी खेळपट्टीवर. अविन आणि त्याला साथ देण्यासाठी किशोर. सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय महेंद्र. पहिला चेंडू. चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. संजय झेल सोडतोय. जीवनदान. संधी चालून आली होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही. कॅच ड्रॉप. अविनला जीवनदान. 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बॅटर अविन याने. टीमचा कॅप्टन आहे अविन. पुन्हा एकदा सज्ज होते महेंद्र. षटकातील पुढील बॉल. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडी 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 गुल. थँक्यू डीजे. थँक्यू. ब्रह्मास्त्राचा तिथे वापर केला. गोलंदाजाने भात्यामधील अस्त्र बाहेर काढलं आणि पाहतो आपण परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. बॅटर कॅप्टन अविन हा बाद झालेला आहे. पहिला धक्का लागलेला आहे मानकोली 40+ या संघाला. धावा मात्र धावपलकावर 2 असताना हा पहिला झटका. कारण संधी होती पहिल्याच चेंडूवर पॉवर प्लेच्या झेलबादची. ती दवडली पण काय महेंद्रने चेंडू टाकला आणि त्रिफलाबाद स्वरूपामध्ये अविन याला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. नेक्स्ट बॅटर राहुल.
बॉल बघा, फक्त पंच चेक करतील. कोणत्याही खेळाडूने बॉल सिलेक्ट करायचा नाही. पंच बॉल चूज करतील याची नोंद घ्या. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क महेंद्र. महेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 3. एका गड्याच्या मोबदल्यात शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलण्यासाठी सरसावला होता. क्रिकेटचा हा अभूतपूर्व अद्भुत सोहळा बघायला मिळतोय. उपत तालुका प्रमुख चषक 2024. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतोय. सामोर जाईल बॅटर किशोर. फुलटॉस चेंडू चिप केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. मिडॉपला चांगला झेल. किशोरचा संपला खेळ. दोन बॅटर पहिल्या षटकामध्ये बाद केलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी करतोय. टिचून गोलंदाजी करतोय. ॲक्युरेट बॉलिंग करताना आता टीमचा कॅप्टन महेंद्र सुरुवातीला बाद केला अभिनला. त्यानंतर बाद झाला बॅटर किशोर. दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. धावपलकावर फक्त आणि फक्त 3 धावा जोडलेल्या आहेत. सुपर बॉलिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर मिस्टर महेंद्र. फिल्डिंग मध्ये हलकासा बदल केला जातोय. फुलटॉस चेंडू होता डाव्या एसटीवरचा. लॉलीपॉप डिलिव्हरी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप हा चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 4 या अंकावर. पुन्हा एकदा महेंद्र. अतिशय चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर. फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा मात्र धावपलकावर कायम आहेत त्या 4. चांगली गोलंदाजी. भन्नाट गोलंदाजी करतोय. याचं कारण म्हणजे मॉइश्चर आणि ड्यू फॅक्टर. सकाळचं सत्र आहे. चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. वेल होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. आणि तिथे फलंदाज होते धावबाद 3री धाव घेण्याच्या नादामध्ये. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर फक्त आणि फक्त 6. गडी बाद झालेल्या 3. खराब स्थिती बघायला मिळते. श्री गुरुदत्त मानकोली या संघाची जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झालेली नाही. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे जय हनुमान सरवली 40+ संघ कर्णधाराने आतापर्यंत तरी योग्य निर्णय वाटतं. पहिल्या षटकापर्यंत खूप चांगली भेदक गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इफेक्टिव्ह आणि असरदार गोलंदाजी बघायला मिळाली महेंद्र याची. एक फलंदाज धावबाद झाला होता आणि 2 फलंदाज महेंद्रच्या नावावर राहिले पहिल्या षटकामध्ये. म्हणजे आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल कबीर. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल राहुल.
श्रीरामजी चौधरी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. इनिशियल ओव्हर मध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र बघायला मिळालेली नाही. खूप चांगले षटक भेदक गोलंदाजी केली महेंद्र याने. कबीर पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा कनेक्शन नाही. चेंडू जाते निर्धाव. फ्लायटेड डिलिव्हरी होती. टर्न बघायला मिळते. फलंदाजाला चकवा देणारा चेंडू होता. निमंत्रण दिलं होतं फटका खेळण्यासाठी पण जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला अयशस्वी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काही आपण पाहतोय. फलंदाज बाद होते स्टंपिंग स्वरूपामध्ये राहुल. धक्का लागते चौथा मानकोली टीमला. काय गोलंदाजी कबीर द्वारा बघायला मिळते. गडी बाद करण्यामध्ये यश आलेल्या कबीरला चौथा गडी गारद होते मानकोली टीमचा. धावा कायम आहे. धावपलकर 6. दयनीय स्थिती पडझड बघायला मिळते. इथून डाव सावरावा लागेल. एक सन्मानजनक टोटल कडे वाटचाल करायची असेल तर. न्यू बॅटर रणजित. कबीर खूप सुंदर गोलंदाजी करतोय. फिरकी गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू होता. सातत्याने ऑफ स्टंप वर चेंडू टाकताना कबीरला आपण पाहतोय. फलंदाजांना रीड करून ओळखून हे चेंडू टाकताना गोलंदाजाला पाहतोय. अतिशय धारदार गोलंदाजी करताना चेंडू मिस टाइम फटका आहे. आकाशी फटका. स्वतः गोलंदाज झेपावतोय. झेल सोडलेला आहे. अशा प्रकारचे झेल जज करणे इतकं सोपं काम नसते. विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप केलेली आहे पण प्रयत्न खूप छान केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. असफल ठरलेला आहे. गोलंदाज कॉटन बोल्टची संधी होती तिथे. 2 धाव पूर्ण करतो रणजित. धावसंख्या वाढते. धावफलक 8. 8ला 4 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर कबीर पाटील सरवली गावाच्या टोकाकडून. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू आपण बघितला. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या वाढते. धावपलक 9. वेट करून डिस्पॅच करायचं होतं पण प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर रणजित. सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10 धावा धावपलकावर. वेलकम पंडितजी चौधरी. आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली. मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंडित राजाराम चौधरी साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पुरस्कार हा दिला जाईल त्या गोलंदाजाला. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा आम्ही ऍड करीत आहोत स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या धावपलकावर 12. पुन्हा एकदा कबीर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. गुड लेन स्पॉट वरून चेंडू उसळला. अनपेक्षित उचली घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 4 बाद 12. आफ्टर 2 ओव्हर 12 रन लॉस ऑफ 4 विकेट. यानंतर जो सामना होईल श्री गावदेवी पिंपलकर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण विना विलंब
रिपोर्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. अल्पेश गायकवाड, मला एक सामना आठवतोय, वीर तानाजी दापोडे संघाचा तो शो होता, मध्यरात्रीची ती वेल होती आणि बरोबर दोन संघ एकमेकाशी अंतिम सामना लढताना आपण बघितले. गावदेवी पिंपलगर आणि जय हनुमान सरवली, काय सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना त्या 2 धावा कंप्लीट केल्या. पण जी लढत दिली, जो संघर्ष बघायला मिळाला 2018 ची ती मध्यरात्रीची वेल, कमाल आणि धमाल. आपण तो सामना बघितला होता, सरवली वर्सेस गावदेवी पिंपळगर. पण सरते शेवटी चॅम्पियन पदाला गवसणी घातली गावदेवी पिंपळगर संघाने आणि गावामध्ये खूप सारा जल्लोष झाला त्यांच्या. याविषयी नंतर मी माहिती देईन. अमृत पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे, पण तिथे काय घडलंय, फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. भोलेनाथने तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे आणि अशा प्रकारे पाहतोय अजून एक गडी बाद झाल्या, निम्मा संघ गारद झाल्या. प्राथमिक इंटेन्शन होतं खरं तर 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित होता. कुठे ना कुठे तरी मानकोली टीम धावांसाठी खूप स्ट्रगल करते. सुनील माली येतोय न्यू बॅटर. अमृत चौधरी यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 14 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप. पुन्हा एकदा भोलेनाथ. बॅटची कडा घेऊन चेंडू जाते शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे, फक्त एक सिंगल मिळेल संदीप माळीला, एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 15 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा भोलेनाथ सज्ज होते. आता मात्र इथून सर्वात भरोशाची जोडगोली खेळपट्टीवर आहे. खूप आशा अपेक्षा असतील, पण सध्या तरी पाहतोय ड्रायव्हिंग सीटवर टीम जय भोलेनाथ, सॉरी जय हनुमान सरवली. चेंडूला फोर्सिंग फटका खेळलेला आहे. चेंडू जाते मिडऑफच्या डोक्यावरून. खरं तर चेंडूला पाठवायचं होतं लॉंग ऑफ सीमारेषेकडे, पण त्यावर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर सुनील. धावसंख्या वाढते धावपलकावर 17. 17 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा भोलेनाथ सज्ज होते. षटकातील पुढील बॉल सिंगल वाचवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक व्हीच्या आकारामध्ये. एक थर्डमॅनला एक फाईन लेगला विखुरलेलं क्षेत्ररक्षण बाकी बघायला मिळते. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंदाधुंद बॅट चालवली होती, डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर 17. 5 गडी बाद झाल्यात. निम्मा संघ गारद झालेला आहे. इथून आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे मानकोली टीमला. पुल केलेलं आहे क्षेत्ररक्षक दक्ष महेंद्र. झेल सुटणार नाही. संघाचा सेफ हँड. ग्रेट कॅच. फलंदाज होते बाद. अजून एक बॅटर बाद होते. 6वा धक्का लागलेला आहे. धावा मात्र धावपलकावर कायम आहेत 17.
खराब स्थिती बघायला मिळते, दयनीय अवस्था झालेली आहे श्री गुरुदत्त मानकोली या संघाची. चला नाणेफेक करण्यासाठी या गावदेवी पिंपळकर आणि वीर तानाजी दापोडे. पुन्हा एकदा भोलेनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू, फक्त हलक्याने चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जातो डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने झपाटलेला आहे चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज इथे बाद होते प्लॅटिनम डकवर. फलंदाज आला मनोज आणि लगेच रिटर्न खेळाडू कक्षामध्ये माघारी गेला. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा धावपलकर 18 धावा आहेत. गडी बाद झाल्यात 7. 17 मिनिटांमध्ये बरोबर 3 षटक ही कंप्लीट केलेली आहेत. चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. न्यू बॅटर ज्ञानेश्वर येतोय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चिंतामणजी माळी समाजसेवक, मी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. बघा, पंडित चौधरी साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सरवली संघाच्या खेळाडूने एक सुवर्ण संधी. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. बचावात्मक पद्धतीने हा फटका आपण बघितला. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, फक्त डिफेन्स केलेला आहे. एक सिंगल पूर्ण करतोय ज्ञानेश्वर. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 20. गडी बाद झाल्यात 7. अंतिम षटक पहिल्या डावातील पुन्हा एकदा तयार होतं बॉलिंग मार्कवर प्रवीण. वेलकम राजू पाटील. दापोडी संघ इथे दाखल झालेले आहे, त्यांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरदार हिट करायचं होतं पण बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. वेगवान चेंडू टाकला होता. जवळजवळ 110च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता गोलंदाज प्रवीण याने. रफ्तार के सौदागर प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा सामना करेल बॅटर संदीप. चांगला फटका आहे, ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू गॅप मधून चाललाय, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. पहिला मोठा फटका या इनिंग मधला चौकार संदीपच्या बॅट मधून आलेला आहे. संदीप ऑफ साइड ही त्याची स्ट्रॉंग झोन आहे. कॉपी बुक स्टाईलने कलात्मक क्रिकेट आपल्याला बघायला मिळाला. क्लास फटका होता. 4 धावा वसूल केलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहतोय स्वेअर चेंडू आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 25. एक्स्ट्राची मदत होताना निश्चितच या षटकामध्ये आतापर्यंत प्रवीणने 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या डावामधील स्विंग अँड मिस ब्युटिफुल बॉल
खाली राहणारा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहेत धाव फलकावर 25. सकाळचं सत्र डू फॅक्टर निश्चितच आपल्याला बघायला मिळते. मॉइश्चर हवेमध्ये असल्यामुळे कुठे ना कुठेतरी फलंदाजीमध्ये चेंडू हे बॅटवर जास्त येताना आपण बघितलेले नाहीत. फक्त हलक्या त्याने सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलेल्या चेंडूला. चेंडू मिड ऑनला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावला चेंडूवर. त्यावर संदीप 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 27 धावा. संदीप मात्र एकमेव असा फलंदाज आहे की त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा आलेल्या. बाकी फलंदाजांनी हजेरी लावण्याचं कार्य केलेलं आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा तयार होतं प्रवीण. छोटासा रनवे. खाली राहणारा चेंडू अप्रतिम चेंडू होता. वेगाने फलंदाजाला बीट केले. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 27 आणि 28 धावांचं लक्ष्य. हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान सरवली 40+ या संघाला. चला नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब या. वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार आणि श्री गावदेवी पिंपळघर संघ कर्णधार. माजी शाखा प्रमुख अमृत चौधरी यांच्याकडून बघा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. सरवली संघाला सुवर्ण संधी आहे. तर 500 रुपयाचा पुरस्कार 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आणि पंडित चौधरी साहेबांकडून माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चौकार किंवा षटकार लगावले तर म्हणजे हॅट्रिक पूर्ण करावी लागेल. चला वेळे संदर्भात सहकार्य करा. ज्ञानदेव पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. पंडित चौधरी साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली तसेच कृष्णा गायकर साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक संपन्न केली जाईल. श्री गावदेवी पिंपळघर आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कर्णधारांच्या माहिती करता स्पेशल कॉइन. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय अशा प्रकारचा कॉइन गोल्डन कॉइन आहे. एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. टेल असं म्हणणं आहे. टेलच आलेलं आहे. मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं विशेष आभार. श्री गावदेवी पिंपळघर संघ कर्णधार शॉर्ट ओपिनियन असेल. टॉस जिंकलेली आहे. काय डिसिजन? फील्ड फर्स्ट. इथे आल्यानंतर कसं वाटलं? एकदम बरं वाटतं. मग साधारणतः काही माइंडसेट आखलेला आहे किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल वीर तानाजी दापोडे या संघाला? 40 पर्यंत. प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. ज्ञानदेव पाटील नाणेफेक गमावलेले प्रथम फलंदाजी करावी लागेल. मनासारखे झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? असं काय नाही. सकाळचा माहोल आहे. बॅटिंग आली तरी आम्ही त्या पद्धतीनेच खेळणार. नो डाऊट तुमचा संघ एक ताकदवान आणि बलशाली संघ आहे या संघटनेमध्ये. मग साधारणतः काही मानस आहे किती धावांपर्यंत 4 षटकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 45+. तू काय सांगणार या स्पर्धेविषयी? या स्पर्धेविषयी सांगायचं तर कमीच आहे शब्द. कारण दरवर्षी श्यामदादा हे आयोजन आगळे वेगळेच करतात आणि त्यांना आम्हाला या संघाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक ही झालेली आहे. नाणेफेक जिंकून श्री गावदेवी पिंपळघर संघ कर्णधार त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. तर मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच.
ज्ञानदेव पाटील साहेबांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरवली गावचे ते जावई आहेत. ज्ञानदेव पाटील या एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आपणास मी विनंती करतोय. चिंतामण पाटील एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू वीर तानाजी दापोडे या संघाचा माजी सरपंच दापोडे यांना विनंती करतो आपणास मी आयोजकांच्या वतीने आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत सरवली नगरीमध्ये उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये. वेलकम. गणेश रतन भोईर यांच्याकडून बघा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 हा पुरस्कार कॅश दिला जाईल. क्या बात आहे. आता बक्षिसांचा वर्षाव बघायला मिळतोय सरवली संघावर. कारण पाहतो आपण आयोजक संघ आहे. सपोर्टर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा मी मॉर्निंग सेशन मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रिकेटच्या बिग शो मध्ये. जय हनुमान 40+ मंडळाचे ते कार्याध्यक्ष देखील आहेत. पंडित चौधरी साहेबांकडून देखील एक सुवर्ण संधी आहे. चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल त्या खेळाडूला. 28 धावांचं माफक लक्ष आहे. 24 चेंडू आणि 28 धावा या बनवाव्या लागतील. एक माफक लक्ष आहे. पण बघा कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय इंटरेस्टिंग आणि रंगतदार होत असतात. आय थिंक क्रिकेट असा खेळ आहे होत्याचं नव्हतं व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. राहुल मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर कबीर पाटील आणि संजय पाटील. यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दुसऱ्या सत्राला दुसऱ्या डावाला आता प्रारंभ होणार आहे. लेट्स प्ले. अतिशय चांगला चेंडू होता. अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 10:28 पहिला बॉल हा डिलिव्हर्ड झालेला आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर राहुल माळी. सरवली गावाच्या टोकाकडून सामोरं जाईल डावखुरा बॅटर कबीर. टॉस हॉप आल्यावर घेऊन भिलकावून दिलाय चेंडूला. चेंडू झालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. नाही थांबणार. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं. मिडानच्या डोक्यावरून खेळला होता आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. कबीर ऑफ दी मार्क. धावसंख्येचा आता श्री गणेशा करताना हा बॅटर 4 धावसंख्येनिशी. आयोजक निश्चितच खुश असतील. विशेष म्हणजे श्यामदादा चौधरी साहेब हे पाहू शकता संपूर्ण व्यासपीठ हे फुलून निघालेलं आहे. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आपला पुन्हा एकदा सरवली नगरीमध्ये खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडूला कट केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. पण जबरदस्त फिल्डिंग 30 यार्ड सर्कल मध्ये बघायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅनला फक्त एक मिळेल सिंगल. कबीरला धावसंख्या पुढे जाताना धावफलका 5 धावा. बरोबर रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 7.00च्या सरासरीने धावा ह्या जमा कराव्या लागतील. क्रिकेटसाठी आयडियल कंडिशन आहे. 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल चेंडूला ऑन द अप खेळलेला आहे. चेंडू येते मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झपावतोय गुरुनाथ. चेंडूला उचलणार फेकणार. वेल होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. संजय ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलक 7.
7 विदाउट लॉस, 7 धावा 7 रन बने, कोई विकेट अभी तक गवाई नहीं, अच्छी स्टार्ट। पुन्हा एकदा राहुल माळी, बॅटच्या टोवर लागून चेंडू जातोय बिहाइंड द विकेट, पण चेंडू अडवण्यामध्ये यश आले, क्षेत्ररक्षकाला 2 धावा पूर्ण करतोय संजय, धावसंख्या वाढते धावपलकर 9। खूप सुंदर गोलंदाजी राहिली, महेंद्रने 5 धावा देत 2 गडी बाद केले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कबीरने 6 धावा दिल्या 1 गडी बाद केला, खूप किफायती गोलंदाजी केली, भोलेनाथने 6 धावा दिल्या 1 गडी बाद केला, प्रवीणने 9 धावा दिल्या होत्या स्लॉग ओव्हर मध्ये, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन निघून गेला चेंडू, एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 9। रिक्वायर्ड रन रेटला पहिल्या षटकामध्ये स्पर्श केलेला, आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर 7.00 ची सरासरी गाठायची होती, त्यापेक्षा जास्त पाहतोय आपण 9 धावा पहिल्या षटकाच्या सुरुवातीनंतर आपल्याला बघायला मिळतात। स्कोर बोर्डवर कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही, एक चांगली सुरुवात आहे ती जय हनुमान सरवली संघाची, 9 धावांची भागीदारी। दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज संदीप माळी, कंट्रोल बॉलिंग करावी लागेल, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील, दबाव निर्माण करावा लागेल। वेलकम कुंदन तुळशीराम पाटील साहेब, संस्थापक अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडल साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सरवली नगरीमध्ये। उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये या स्पर्धेचे शिलेदार प्रणेते श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक स्वागत। आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय। चेंडूला फक्त हलक्या हाताने ऑन साइडला ढकललेला आहे, 1 धाव पूर्ण करतोय, एकच धावेवर संतुष्ट बॅटर। ह्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलका 10। वेलकम मनोज पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। माजी सभापती आरोग्य व बांधकाम समिती ठाणे जिल्हा परिषद आणि तसेच संस्थापक अध्यक्ष कुंदन तुळशीराम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। साहेब आपलं पुनश्च एकदा मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय। वेलकम 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 वेलकम, सुस्वागतम। 10 धावा धावपळकावर, पुन्हा एकदा सज्ज होताना संदीप, चेंडूला फ्लिक केलेला आहे, मनगटी फटका, बॉटम हँडचा चांगला फटका बघायला मिळाला आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर संजय, चांगला तालमेल बघायला मिळतोय। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावपलका 12 धावांची भागीदारी। पुन्हा एकदा संदीप, चेंडू बॅटच्या टोवर लागून जातोय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे, फक्त 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही, धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। खूप चांगली सुरुवात आहे, 13 धावांची भागीदारी, चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे दोन्ही सलामवीरांनी। विशेष म्हणजे कबीर पाटील खेळतोय 6 धावांवर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे, 5 चेंडूंचा सामना केलेला आहे संजय पाटील याने, तो वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय। चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांचं बघायला मिळते खेळपट्टीवर। चांगला फटका आहे, स्लॉग हिटच्या पद्धतीने हा चेंडू खेळलेला आहे, गचाल क्षेत्ररक्षण, 1 पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 15। खूप चांगली सुरुवात आहे, 15 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, लक्ष्य आहे 28 धावांचा आणि 15 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत, म्हणजे फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली आणि निश्चितच स्ट्राइक रोटेट करण्याची संधी होती बॅटर
कबीरला धावसंख्या वाढते धावपलकावर 16. संदीप माली पुन्हा एकदा तयार होतोय. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे मानकोली टीमला. चेंडूला अलॉंग दी कॉर्पेट ड्राईव्ह केलेला व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक कमलाकर झेपावतोय. थ्रो जरूर केला पण 2 धावा अतिशय जलद फास्ट पूर्ण केल्या. संजय आणि कबीर यांच्यामध्ये चांगला तालमेल बघायला मिळतो आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 18 आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या धावा देखील आम्ही ऍड करीत आहोत. दोन्ही टीम याची नोंद घ्या. सुधारित धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. येणारी 2 षटक 12 चेंडू आणि 8 धावा विजयापासून दूर आहे. ज्या अनुमान सरवली 40+. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. तिन्ही आघाड्यांवर लाजवाब अविश्वसनीय अतुलनीय कामगिरी बघायला मिळते आपल्या होम ग्राउंडवर. ज्या अनुमान सरवली 40+ या संघाची इलाका हमारा और धमाका भी हमारा रहेगा हे दाखवून देताना 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एक विनंती आहे, आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, जास्त वेळ घेऊ नका. हे एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लगेच रेडी राहायचं आहे आणि 38 सर्कलची रेषा ही क्रॉस करायची जेणेकरून आपला वेळ वाचेल. सुनील माली तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. एक संघातील मुख्य खेळाडू आहे, प्रमुख खेळाडू आहे, पण दोघांमध्ये खूप सुंदर भागीदारी झालेली आतापर्यंत तरी बघायला मिळते. 9 धावांवर खेळताना संजय याला, तर दोन्ही फलंदाज 9 धावांवर खेळतात. धावसंख्या 20 आहे धावपलकावर. चेंडूला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावते. मोठी चेज होती पण रेस क्षेत्ररक्षकाने जिंकलेले. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची बॅटरकडे आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 22. चांगली सुरुवात आहे. 22 धावांची वेगवान भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये. खूप चांगला जम बसलेला आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. वेगवान चेंडू पण पंचांचा इशारा होते व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावपलकावर 23 धावा. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिले डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा होते वाईट. 24 धावा. कुठल्याही प्रकारचा षटकार तर आलेला नाही. एक चौकार मात्र आला कबीरच्या बॅट मधून. षटकार बघायला मिळेल का, कारण फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. स्लॉग हिट फेक दिया तारामंडल में 6 रन आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे. ज्या अनुमान सरवली 40+ या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक श्री गुरुदत्त मानकोली अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. श्री गावदेवी पिंपळघर. विजयी षटकार आपण बघितला. कबीरच्या बॅट मधून जबरदस्त घणाघाती प्रहार आला होता. विनिंग शॉट आपण बघितला. निश्चितच या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर महेंद्र, टीमचा कॅप्टन. चाळीस मिनिटांमध्ये बरोबर हा सामना संपन्न झालेला आहे. असं सहकार्य तुम्ही आम्हाला निश्चितच तुमच्याकडून अपेक्षित आहे.
महेंद्र आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये या आणि क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. श्री गावदेवी पिंपळघर. चला मैदान काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले त्यांना विनंती करतो आपण खाली करा. आज बघा पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका. सामनावीरासाठी 3 पुरस्कार स्वर्गीय सविता संदेश पाटील वेले यांच्या स्मरणार्थ प्रवीण राजाराम चौधरी यांच्याकडून ट्रॉफी, स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ कबीर महादेव पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक, स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ पवन राम चौधरी यांच्याकडून स्पेशल गिफ्ट हॅम्पर, असे 3 पुरस्कार या स्पर्धेमध्ये पाहतोय. सामनावीराचा हा बहुमान महेंद्रला दिला जाईल. कॅप्टन पदाला खूप चांगला खेळ त्याने सादर केला. विजयी घोडदौड सुरू केलेली आहे. विजयी सलामी दिलेली आहे. महेंद्र आपण या लवकर. हे पाहू शकता महेंद्र सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना. चिंतामणजी माळी यांच्या शुभ हस्ते निश्चित आपण बघितलं गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना. त्यानंतर ही अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी देखील दिली जात आहे सामनावीराची. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. पहिल्याच सामन्यामध्ये लाजवाब कामगिरी. सो वेल प्लेड महेंद्र अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. न्यू मॅच वीर तानाजी दापोडे आणि श्री गावदेवी पिंपळकर या 2 संघांमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्री गावदेवी पिंपळकर संघ कर्णधाराने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. चांगला बॅटल